श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. अनसिंग येथे राहणारे गोपाळराव शुक्ल यांनी श्री महाराजांचा मंत्र घेतला होता. पुढे 1964 पासून श्री महाराजांनी त्यांना श्री सद्गुरू रामरायची पूजा करण्यासाठी व सेवेसाठी साखरखेर्ड्याला मंदिरात ठेवून घेतले. तेव्हापासून ते मंदिरात पूजा करीत असत. पुढे काही दिवसांनी श्री महाराजांनी त्यांना रामदासी दीक्षा दिली. तेव्हापासून ते मंदिरात भिक्षेची ही सेवा करू लागले. पिंपळगाव राजाचे कृष्णराव व कमलाबाई देशमुख दर गुरुवारी मंदिरात महाराजांसाठी मोठ्या गुलाब फुलांचे हार पाठवीत असत. ते हार आले म्हणजे गोपाळरावांना खूप आनंद होई. पूजा झाल्यावर नैवेद्य आरती आधी गोपाळराव श्री रामानंद महाराजांच्या गळ्यात व चरणपादुकांना हार घालून श्री महाराजांच्या मनगटावर हार बांधीत व हार घालून व फुले वाहून झाल्यावर गाभाऱ्याबाहेर येऊन श्री महाराजांकडे एकटक पाहत उभे राहत. महाराजांचा कुणी भक्त जवळ उभा असला म्हणजे त्याला विचारीत, श्री रामानंद महाराज कसे दिसतात आज? खूप छान दिसतात, गोड दिसतात असं म्हटलं म्हणजे त्यांना खूप आनंद होई व ते त्याला सांगत की श्री महाराजांची पूजा झाली, त्यांना हार घातले व फुले वाहिली म्हणजे त्यांच्याकडे एकसारखं टक लावून पाहतच राहावं वाटतं. महाराजांच्या त्या प्रसन्न मुखकमलाकडे पाहिल्यावर त्यावरून नजर हटवावीच वाटत नाही, नाही का? श्री महाराजांवर त्यांचं खूप प्रेम होतं. श्री महाराज रामकार्यासाठी परगावी गेले म्हणजे कधीकधी यांनाही बरोबर नेत असत, परंतु बहुतेक वेळ त्यांना पूजेसाठी मंदिरातच ठेवीत असत. काही दिवसानंतर लग्न करण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला, परंतु श्री महाराजांनी यात लक्ष घातले तरच ते शक्य होईल, अन्यथा नाही असंही त्यांना वाटत असे. तेव्हा कोणीतरी आपल्या लग्नाबद्दल श्री महाराजांशी बोलावं असं त्यांना वाटे. एकदा श्री महाराज एकांतात असताना कुणी एका भक्ताने गोपाळरावांची लग्न करण्याची इच्छा श्री महाराजांच्या कानावर घातली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, अरे बाळ, काय सांगू, त्याला जवळचं कुणी आप्त नाही, घर नाही, दार नाही, शेतीवाडी नाही, गावात प्रतिष्ठाही नाही आणि खरं म्हणजे रामरूप होण्यासाठी याची आवश्यकताही नाही. केवळ संत संगतीने साधनारत राहून मनुष्याला आनंदरूप होता येतं. अरे शुकाचार्य मातेच्या गर्भातून बाहेर पडले तेव्हापासून देहाच्या त्याच अवस्थेत होते. कमरेला लंगोटीसुद्धा नव्हती, परंतु अखंड आनंद स्थितीत निमग्न. तिन्ही त्रिकाळ ब्रह्मानंदात तल्लीन. अखंड स्वरूपानुसंधानात व विदेह स्थितीत राहणारे तेच पुढे समर्थ झाले. तेव्हा मात्र त्यांनी लंगोटी घातली. काळ हळूहळू बदलत गेला आणि तोच मी आज काळानुरूप वर्तन करून धोतर नेसतो. गोपाळरावाविषयी बोलताना श्री महाराजांनी अगदी सहज आणि अत्यंत गूढपणे आपलं स्वरूप प्रगट केलं होतं. मी कोण आहे हे गूढपणे सांगितलं होतं, अन्यथा ते सदैव आपणाला झाकून ठेवीत असत. महाराज पुढे म्हणाले, अरे याला तर येथे साधना करण्यासाठी सर्वच अनुकूल परिस्थिती. गतजन्मातील पुण्याईनेच सत्संगाचा लाभ होतो. गोपाळरावांचा गतजन्मातील काही पुण्याचा साठा म्हणून त्यांना श्री महाराजांच्या सेवेचा लाभ झाला. पूर्व पुण्याईने साधना करण्यासाठी सुवर्णसंधी प्राप्त झाली. खरं तर त्याने या संधीचं सोनं करावं, महाराजांची सेवा व नामाचे अनुष्ठान करून रामरूप व्हावं, जीवाचं कल्याण करून घ्यावं, परंतु काय करावं त्याला तशी बुद्धी होत नाही. परंतु तरीही महाराजांनी काही लोकांजवळ त्याच्या लग्नाचा विषय काढावा, परंतु त्यावेळी तरी त्यांच्या लग्नाचा योग नसावा. गोपाळराव या रौप्यतुला उत्सवापर्यंत श्री महाराजांच्या सेवेत राहिले व पुढे स्वइच्छेने श्री महाराजांना सोडून निघून गेले. असो साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना त्यांचा 81वा वाढदिवस खामगाव येथे करू देण्याची मागितलेली परवानगी आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.